बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा. ही 8वी टर्म होती त्यांची. 7 वेळा जो माणूस आमदारकीला 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे, ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो. उद्या अनेक लोक बोलतील की राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत. मी काय बोलतोय, अख्खा महाराष्ट्र बोलतोय. जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले, जे सत्तेमध्ये आले आहेत त्यांचे मला अनेकांचे फोन आले, त्यांना शॉक बसलाय. नाही, मला वाटतं राजसाहेबांनी कधी संगमनेरला दौरा केला नसावा. मी त्यांना विनंती करेल की आपण संगमनेर तालुक्यात येऊन दौरा करा. जो कौल संगमनेरच्या मतदारांनी दिलेला आहे तो कुठल्याही मशीनमुळे नाही, पण संगमनेरला विकासाच्या वाटचालीकडे नेण्याच्या दृष्टिकोनातून आणि जे आश्वासनं आजपर्यंत दिले गेले त्यांच्या भावनेची जी अवहेलना झाली त्याचं रूपांतर ह्या मतातून आपल्याला दिसलेलं आहे. आणि म्हणून त्यांचं हे वाक्य हे संगमनेर मतदारसंघाच्या मतदारांचा अपमान करण्यासारखं वक्तव्य आहे. ते जेव्हा संगमनेरला येतील मला पूर्णपणे विश्वास आहे की त्यांना तिथली परिस्थिती दिसून मग त्यांना विश्वास पटेल की हा ईव्हीएमचा नाही, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचा विजय आहे. नाही, आता शेवटी ते एक मोठे नेते आहेत, त्यांनी त्यांच्या पक्षाची काय भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. यामध्ये असलेल्या जनतेमध्ये होणारा संभ्रम असेल किंवा कार्यकर्त्यांमध्ये होणारा संभ्रम असेल, त्यांनी त्या ठिकाणी त्याचं विश्लेषण केलंही असावं. किंबहुना काय कारणं आहेत की आपण अजून म्हणावं तिथं काही यश प्राप्त करू शकलो नाहीत, तर ते त्यांची भूमिका काय घेतात हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. आणि मला असं वाटतं की त्यांच्या घेतलेल्या निर्णयाने काय पुढे परिणाम होतील हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहावे लागेल.